आणि यानंतर आपण थेट जाऊयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कंट्रोल रूम मध्ये पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी देखील इथे पोहोचून आढावा घेतला। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रभारी भूषण गगराणी हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत आपल्याला दिसतायत। मुंबईतल्या विविध भागांमधल्या दृश्यांची मुख्यमंत्री पाहणी करतायत। मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे, तर रस्ते वाहतुकीला सुद्धा मोठा फटका बसलाय। ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साचलंय। 300 मिलीमीटर पाऊस झालाय आणि त्या पावसातच मुंबईकरांची पुरती दाणादाण उडालेली आहे। त्यामुळे नाले सफाईच्या दाव्यांमध्ये तरी किती तथ्य आहे हा प्रश्न आता सर्वसामान्य जनता विचारू लागलेली आहे। दावा केला गेला होता की रेल्वे ट्रॅक मधला कचरा हा पूर्णतः साफ करण्यात आलेला आहे, पण हा दावाही किती सपशेल खोटा ठरला हे आजच्या रेल्वे वाहतुकीचं चित्र पाहिलं तर आपल्याला दिसून येतंय। दृश्य पाहतोय आपण कंट्रोल रूम मधली भूषण गगराणी आपल्याला दिसतात। शिक्षण मंत्री दीपक केसरकर देखील आहेत। अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अमेय, मुख्यमंत्री कंट्रोल रूम मध्ये पोहोचलेत, काय अपडेट्स आहेत, कोणकोणत्या विभागाची माहिती जाणून घेत आहेत? मंत्रालय कंट्रोल रूम नंतर आता मुख्यमंत्री थेट पालिका मुख्यालयातील पालिकेच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत आणि मुंबईची सध्या काय परिस्थिती आहे, सकाळपासून कुठे कुठे किती पाऊस झालेला आहे, कशा प्रकारची तयारी होती, कशा प्रकारची कामं सुरू आहेत याची आता मुख्यमंत्री जातीनं इथं पालिका मुख्यालयातल्या कंट्रोल रूम मध्ये माहिती घेतात। त्यांच्यासोबत पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मंगल प्रभात लोढा, दीपक केसरकर, इक्बाल सिंह चहल असे सगळी मंडळी आहेत आणि ही सगळी मंडळी बीएमसी कंट्रोल रूम मधनं मुंबईत सध्याची काय काय परिस्थिती आहे, कारण की थोड्याच वेळात मुंबईत आज मोठी एक हायटाईड आहे, त्या संदर्भात काय तयारी केलेली आहे, कुठे कुठे पाणी साचलंय का, ते पाणी कशा पद्धतीनं निचरा होण्यासाठी पालिकेची व्यवस्था आहे, या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत। कारण की आपण बघू शकतो की या मोसमातला आज मुंबईनं पहिला पाऊस अनुभवलाय आणि या पहिल्याच पावसात मुंबईची त्रेधा तिरपीट उडालेली पाहिली। सकाळी रेल्वे बंद होती, अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती। त्यामुळे जर पहिल्या पावसाची अवस्था असेल तर अजून संपूर्ण जुलै आणि ऑगस्ट महिना पावसाचा जायचा आहे। त्यामुळे कशा पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेची तयारी आहे, नाले सफाईबाबत प्रशासनाचे जे दावे होते ते कितपत योग्य आणि खरे ठरलेत हे आता पहिल्या पावसात स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आजच्यासारखी परिस्थिती उद्या आणि नजीकच्या काळात मोठ्या पावसाच्या दिवशी येऊ नये यासाठी आज मुख्यमंत्री जातीनं ठिकठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत आणि तिथे पालिका मुख्यालयात येऊन मुंबईची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेत आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत आणखी कोणकोणते मंत्री कंट्रोल रूमला पोहोचलेले? मुख्यमंत्र्यांसोबत दीपक केसरकर आहेत, मंगल प्रभात लोढा हे त्यांचे दोन्ही मंत्री आहेत, ते त्यांच्या सोबत आहेत। ते सुद्धा या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत पाहणी करतायत। हे दोघेही मंत्री मंत्रालयाच्या मुख्यालयातील कंट्रोल रूममध्ये सुद्धा त्यांच्यासोबत होते आणि आता त्यांच्यासह पालिकेचे जे इतर अधिकारी आहेत, पालिका आयुक्त असतील आणि इक्बाल सिंह चहल सुद्धा आहेत, जे मुंबई महानगरपालिका त्यांनी अनेक वर्ष जवळून पाहिली आहे, सांभाळली आहे, ते सुद्धा इथं मुख्यमंत्र्यांसोबत आहेत आणि ते संपूर्ण या परिस्थितीचा आढावा घेतात। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये की मुख्यमंत्री जातीनं भूषण गगराणी यांच्याशी बातचीत करतायत आणि गगराणी त्यांना व्यवस्थित कशा पद्धतीनं पालिका सज्ज आहे, कशा प्रकारे योग्य ठिकाणी सगळे पंप आणि गोष्टी कार्यान्वित आहेत याची माहिती देतात। पावसाचं प्रमाण इतकं होतं की पालिकेचे पंप आणि बाकीच्या गोष्टी ज्या होत्या त्या कुचकामी ठरल्या, परंतु भविष्यात या सोयी आणखी वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठी मुख्यमंत्री आता पालिका मुख्यालयात येऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत। अमेय, नाले सफाईचे दावे खूप मोठमोठे केले गेले, मुख्यमंत्र्यांनी देखील पाहणी केली होती, पण ते दावे किती खोटे ठरतात हे या चित्रांमधून आज मुंबईकरांनी जे अनुभवलं त्यातून स्पष्टपणे दिसतंय। त्या संदर्भात काही चर्चा होणार आहे, बैठका होणार आहेत? नक्की चर्चा होणार आहे, कारण की या पाहणीनंतर मुख्यमंत्री पालिका अधिकाऱ्यांशी एक बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीनंतर ते माध्यमांना संबोधित करतील। या बैठकीत निश्चितपणे जो तो मुद्दा उपस्थित केला की पालिकेनं नाले सफाईचा जो दावा केला होता त्यात कितपत तथ्य होतं, कारण की आपण सकाळपासून अनेक लोकांशी, जी लोक स्टेशनवर अडकली होती, रस्त्यांवर अडकली होती, त्यांच्याशी बातचीत करून जेव्हा स्पष्ट केलं तेव्हा त्यांनी सुद्धा हे मुद्दे उपस्थित केले की नाले सफाईचा जो दावा पालिका आणि प्रशासन आणि तसेच राज्य सरकारकडून मुख्यमंत्र्यांनी केलेला होता तो कितपत योग्य होता, कारण की पहिल्याच पावसात अनेक नाल्यांमध्ये कचरा अडकलेला होता, त्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही। अनेक रेल्वेच्या लगतचे जे नाले होते ते दुथडी वाहून वाहत होते, त्यातनंही जो कचऱ्याचा गाळ होता तो नीट काढला गेलेला नव्हता हे स्पष्ट होतं। त्यामुळे खरोखरच मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारनं जो मुंबईतल्या नाले सफाईचा दावा केला होता तो कितपत तथ्य होतं हे सुद्धा आता स्पष्ट झालंय।
अमेय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. तर दृश्य पाहतोय आपण बीएमसीच्या कंट्रोल रूम मधली. या कंट्रोल रूम मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतल्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत. भूषण गगराणी जे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत ते देखील उपस्थित आहेत. मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर मुंबई शहर आणि उपनगराचे पालकमंत्री दोन्ही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित आहेत आणि या संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत. या पाहणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालिका अधिकाऱ्यांची एक बैठक घेणार आहेत आणि नाले सफाई संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतील अशी शक्यता वर्तवली जाते. त्या बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल असाही अंदाज आहे. आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट अशी की पुढच्या 3 ते 4 तासात मुंबई आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर दुपारी